नमस्कार मैत्रिणींनो, आज बनवणार आहोत टम्म फुगणाऱ्या सांजोऱ्या आणि तशाच टेस्टीही, खूप टेस्टी. तर चला बनवूया. त्यासाठी मी बारीक रवा घेतला आहे आणि कढईत 2 चमचे तूप टाकलेलं आहे, त्यात रवा टाकलेला आहे आणि तो व्यवस्थित भाजून घेत आहे. याला आपल्याला हलवत राहायचं आहे, म्हणजे तो खाली लागणार नाही आणि काळा होणार नाही. तर आपल्याला थोडंसं लालसर भाजायचं आहे, खूप काळा वगैरे करायचं नाही आहे, हलवत राहायचं आहे. ह्या सांजोऱ्या खूपच टेस्टी होतात आणि बसत नाही, मस्त फुगलेल्याच असतात जोपर्यंत संपत नाही. तर आपला हा रवा भाजला गेलेला आहे, लालसर झालेला आहे. तर आता थंड करण्यात आपण काढून घेऊया, थंड करण्यासाठी ठेवूया याला. आता इथे मी गुळाची एक भेली घेतली अर्धा किलोची. तर तिला चाकूने याप्रमाणे किसून घेत आहे, काढून घेत आहे, कापून घेत आहे. आपल्याला गुळाच्या करायच्या आहेत, आपण साखरही टाकणार आहोत, बघूया पुढेच. आता आपला रवा हा बिलकुल गार झाला आहे. तर आता याला आधी मोजून घेऊया आपण किती आहे तो. तर एकच वाटी शेवटपर्यंत ठेवायची आहे, गुळाला पण आणि रव्याला पण तीच ठेवायची आहे. तर आता मी मोजत आहे. ही पहिली वाटी आपली सुरू आहे. पूर्ण गच्च भरायचं नाही आहे, कारण आपल्याला त्यानुसार गुळ आणि साखर पण मोजायची आहे. तर याप्रमाणे 1 वाटी झालेली आहे. आता ही 1 वाटी मी ताटात टाकत आहे. हा आपला पहिला वाटी रवा आहे. ही दुसरी वाटी पण भरलेली आहे, 2 वाट्या झालेला आहे आणि ही तिसरी वाटी. तर असं टोटल 3 वाटी रवा आहे बारीक. आता गुळही मोजून घेऊया. गुळही 3 वाटी पाहिजे आपल्याला. मी ज्याप्रमाणे रवा भरला होता त्याचप्रमाणे मी गुळही भरत आहे, सपाट वाटीसारखा. तर तसाच भरायचा आहे. 3 वाटी आपल्याला गूळ घ्यायचा आहे आणि पूर्ण गुळाने ही गोड होत नाही. ज्याला पूर्ण गुळाची करायची तो करू शकतो, परंतु तो मग ती जरा कमी गोड होते, म्हणून आम्ही साखरही घालतो. तर मी 1.5 वाटी यात पिठी साखरही घातली आहे. ती केव्हा घातली ती दाखवणार आहे. तर आता 3 वाटी याप्रमाणे गूळ हा मोजून घेतलेला आहे. आता इथे मी अर्धी वाटी खोबऱ्याचं किसून घेतलेलं आहे आणि तो किस 1 चमचा तुपामध्ये कढईत भाजत आहे. त्याच्यात मी 1 मोठा चमचाभर खसखस टाकलेली आहे आणि तीही भाजून घेत आहे. हे दोन्ही लाल करून घ्यायचे आहे आणि थंड करत ठेवायचे आहे. इथे मी 1 वाटी पाणी टाकलेलं आहे आणि त्यात आपला किसलेला जो गूळ आहे 3 वाटी तो टाकलेला आहे. 1 चमचा तूप टाकलेला आहे आणि हे सगळं छान मिक्स करून घेत आहे. पुन्हा 1 वाटी पाणी टाकलेलं आहे आणि याचा पूर्ण हा गूळ जो आहे विरघळून घ्यायचा आहे आणि हाताला चिपचिप लागला पाहिजे इथपर्यंत थोडा उकळवून घ्यायचा आहे तो छान. चमच्यानी तार तुटली पाहिजे, याप्रमाणे हाताने असं चिपचिक लागलं पाहिजे तोपर्यंत आपल्याला उकळवून घ्यायचं आहे आणि गार करत ठेवायचं आहे. आता खोबरं खसखसे मिक्सरमध्ये बारीक करून घेत आहे मी. आता एका मोठ्या टोपामध्ये खोबरं आणि खसखस जे बारीक केलं होतं ते टाकलेलं आहे आणि भाजलेला रवा देखील टाकलेला आहे, कारण आपल्याला छान मिक्स करायचं आहे म्हणून मी मोठंच भांडं घेतलं आहे. तर आता हे मिक्स करूया. याच्यात विलायची पावडर टाकली आहे 2 मोठे चमचे छानपैकी आणि त्यानंतर जो आपला गूळ आहे हा जो आपण ज्याचा पाक थोडासा केला होता तर तो आता गाळून यात टाकत आहे. गाळूनच टाकायचं आहे, खडे वगैरे असू शकतील तर ते निघून जातील म्हणून मी गाळून घेतला आहे आणि हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करायचं आहे. याप्रमाणे मिक्स झालं आहे, कलर खूप सुंदर आलेला आहे. आता हे सगळं मी रात्री केलेलं आहे. तर रात्रभर हा जो रवा आहे ह्या गुळाच्या पाण्यात भिजू द्यायचा आहे आणि आता आपण झाकून ठेवूया आणि उद्या सकाळी बघूया. हा छान फुललेला असेल. बाकीची आपण जी सांजोरी आहे ती उद्या करणार आहोत. आता यात मी 1.5 वाटी पिठी साखर घातली आहे सकाळी आणि मिक्सरमधून काढून घेतला आहे हा रवा बारीक छान होण्यासाठी. आता आपली सांजोरी तुटायला नको म्हणून हे मिक्सरमधून मी काढून घेतलेलं आहे, व्यवस्थित व्हायला हवी. आता सारण झालेलं आहे. आता वरचं कवरसाठी आपण पीठ भिजूया. आता यात 2 वाटी मैदा, 1 वाटी रवा आणि 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे, बारीक चाळणीने चाळून घेतलं आहे. 3 चमचे तूप गरम करून यात टाकलेलं आहे आणि
1 वाटी पिठी साखर त्यात टाकलेली आहे. आपलं कवरही छान गोड व्हायला हवं. याप्रमाणे वाळता यायला पाहिजे इतकं तूप हे टाकलेलं आहे आणि पाणी टाकून भिजून ठेवलेलं आहे 4 तासासाठी. नंतर छान मळून अशा लाट्या करून घेतलेल्या आहे. त्याच्या गोल पाऱ्या करून घेतलेल्या आहे आणि त्यात हे सारण याप्रमाणे भरून घेतलेलं आहे. आणि एका वाटीत पाणी घेतलं आहे. एका दांडीला लाकडाच्या कापूस गुंडाळला आहे. तो पाण्यात बुडवून ते पाणी पूर्ण साईडला गोल गोल असं लावून घेतलेलं आहे आणि दुसरी पारी पण त्यावर ठेवून दिलेली आहे दाबून छान सर्व बाजूंनी आणि फिरकीने गोल असं कापून घेतलेलं आहे. तर आपली ही सांजोरी बिलकुल तयार आहे. जर तुमचं हे बाहेरचं कवर पीठ खूप कडक झालं तर मिक्सरमध्ये 1-2दा फिरवून घ्या. छान नरम होईल आणि मग त्यांच्या लाट्या करा, सांजोऱ्या करा. याप्रमाणे सगळ्यात सांजोऱ्या केल्या आहेत. तुम्ही बघू शकताय खूप सुंदर दिसत आहेत. टेस्ट अप्रतिम आलेली आहे. तर याप्रमाणे तुम्ही करून बघा. तुम्हालाही नक्कीच आवडतील. ते याप्रमाणे सर्वच मी करून घेतलेले आहे आणि खूप सुंदर झालेले आहेत आणि सगळ्याच टम्म फुगलेल्या आहेत. त्या दिसतीलच तुम्हाला आता तळताना. तर याप्रमाणे केलेले आहेत आणि मी एक ओढणी घेतली आहे. त्यात मी ठेवलेले आहे आणि त्याच्यावर दुसरा ओढणीची साईड अशी झाकून ठेवली आहे. याप्रमाणे सर्व करून घेतले आहे आणि नंतर मी तळलेले आहेत. एकाच वेळेस मी 4-4 करीत आहे. तर या पद्धतीने ओढणीवर ठेवल्या आणि त्याच्यावर झाकून दिलं आहे पूर्ण होईस तोपर्यंत. आणि सगळ्या झाल्यावर मग एकदमच मी तळायला घेतलेले आहेत. याप्रमाणे प्लेट भरून किचनमध्ये आणल्या, हॉलमध्ये तयार केल्या आणि आता तेल खूप गरम नाही करायचं. मीडियम हीट ठेवलेलं आहे. मीडियम गॅसवर तळायचं आहे. याप्रमाणे हळूहळू मी 1-1, 2-2च तळले आहे. खूप सारी गर्दी केली नाही. आता पलटवून घेतली आहे. बघा रंग किती छान आलेला आहे आणि टम्म फुगलेली देखील आहे. टेस्ट पण तितकीच सुंदर आहे. तुम्हालाही नक्कीच आवडेल. तुम्ही अशा करून बघा. खूपच सोपी पद्धत मी सांगितलेली आहे. प्रत्येकाला जमेल अशीच पद्धत ही आहे. तर याप्रमाणे सगळ्याच तळून घेतलेल्या आहे. बघा खूप सुंदर आलेल्या आहेत आणि सगळ्याच फुगलेल्या आहेत. कलर खूप सुंदर आलेला आहे आणि इतक्या फ्रेश छान दिसत आहेत. तर याप्रमाणे तळून झालेले आहेत. सगळ्याच तळून झालेल्या आहेत. आधी मी डिशमध्ये काढल्यानंतर चाळणीत ठेवल्या. एक पेपर ठेवला खाली म्हणजे तेलकटपणा कमी होईल यासाठी असं केलं. खूप सुंदर झालेल्या आहेत. सर्व छान तळल्या गेल्या आहेत आणि एका मोठ्या टोपात मी काढून ठेवल्या आहेत. तर तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा अशा छान छान रेसिपीजसाठी.